सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः। दुसरे चरण संताया, दुसरे चरण संतासिया, दुसरे चरण संतासिया। पंचकृपादाने कथेचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची यास पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, दनुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानरानामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आता नमो अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया। शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी, वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, माझ निरंकार जागविती, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र परमपवित्र बोलोबा पुत्र महासत्पात्र हरिपदाब्ज भ्रमर वंद्य महाअमर कनकाई कुमर जगदानी पामर प्रेमामृत सिंधू कानया प्रिय बंधू गुणातीत साधू वारकरी संप्रदायाचा मानबिंदू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वितराग संपन्न साधू श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा
चार चरणाचा संत पर प्रकरणातील संत मायबापांचे माझ्यावरती काय उपकार आहेत, त्या उपकाराची जाणीव ठेवून उतराई होण्याचा जो त्या ठिकाणी महाराज प्रयत्न केलेला आहे, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये कृतज्ञता व्यक्त करणे म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून साधू संतांच्या उपकाराची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करतात. विठाला जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. संत पर प्रकरणातील अभंग आहे. अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: अखिल कोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवत्सल जगदाकार भगवान पांडुरंग परमात्म्याच्या निसीमा घात कृपे करून मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांचे वामली भीष्मा माऊली ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादाने वितराग संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय महाराज आदी करून सर्व संत मांदियाळीच्या कृपाशीर्वादाने पुण्य सलिला मा गोदावरी मातेच्या या पुण्य तटावरती श्री गुरु श्री दत्तात्रय यांच्या या मंदिरातील प्रांगणासमोर सद्गुरु श्री कानिपनाथ महाराजांचे या त्या ठिकाणी महाराज दिव्य प्रांगणामध्ये साधू संतांच्या कृपाशीर्वादाने आणि समस्त गावकरी मंडळी, समस्त तरुण मंडळी, समस्त भजनी मंडळी आणि विशेष करून विशेष अशी बाब आहे, समस्त महिला मंडळी मरडास गाव या सर्व महिला मंडळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ घातलेला हा त्या ठिकाणी महाराज अखंड शिवनाम सप्ताह महिला मंडळ सप्ताह. खरं तर कीर्तनाच्या सुरुवातीलाच उपस्थित सर्व माता माऊल्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करत, कारण गावोगाव महाराज सप्ताह व्हायला तयार नाही, एक सप्ताह व्हायला तयार नाही. इकून तिकून एखादा सप्ताह गावामध्ये व्हायला लागला तर त्याच्या पंचायती अनेक राहतात, परंतु आपल्या मरडस गाव या गावाचं त्या ठिकाणी महाराज विशेषत्व आहे. प्रत्येक महिन्याच्या पंचमीला कार्यक्रम आहे, प्रत्येक महिन्याची द्वादशी आहे, प्रत्येक साधू संतांची पुण्यतिथी आहे आणि वर्षामध्ये त्या ठिकाणी महाराज पाठीमागे झालेला वार्षिक सप्ताह आणि गेल्या वर्षीपासून चालू असणारा हा महिला मंडळीचा उपक्रम अत्यंत त्या ठिकाणी महाराज स्तुत्य उपक्रम आहे. म्हणून सुरुवातीलाच तुम्हा सर्व माता माऊल्यांच्या चरणावरती दंडवत करतो. ग्रंथराज शिवलीलामृत पारायण सोहळा व शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणावरती ज्यांच्या अमृतमय वाणीमधून आपण सर्वजण या ठिकाणावरती शिव महापुराण कथा श्रवण करत आहात. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार शिवपुराण कथा प्रवक्ते हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज भारती खिरडेकर बाबांच्या मुखकमलामधून आपण या ठिकाणावरती शिव महापुराणाची कथा श्रवण करत आहात. तसेच शिवलीलामृत ग्रंथाचं पारायणाचं नेतृत्व ज्या बाबांकडे आदरणीय बाबा या ठिकाणावरती उपस्थित आहेत, हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज पालक बाबाजींच्या त्या ठिकाणी महाराज उत्कृष्ट या ठिकाणी शिवलीलामृत पारायणाचा सोहळा सुद्धा या ठिकाणावरती आहे. आणि दैनंदिन कार्यक्रम या ठिकाणावरती सुरू असताना आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त गावकरी मंडळी, समस्त भजनी मंडळी, समस्त युवक मंडळी आणि उपस्थित सर्व माता माऊली यांच्या वतीनं ही सेवा दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. ज्यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली, आपल्याच गावातील त्या ठिकाणी महाराज युवा नेतृत्व कार्यक्रम म्हटलं आणि कार्यक्रमाला त्या ठिकाणी महाराज मोकळ्या मनानं धसणारं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे माऊली भाऊ काळे यांच्या आमंत्रणातून निमंत्रणातून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि विशेष करून या कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सर्वच माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या परिसरातील सर्वच भजनी मंडळी, त्यापैकी सुरुवातीला ज्यांनी गोड अशी सुंदर चाल गायली आमच्या निवळी गावाचं वैभव आमचे चुलते हरिभक्त पारायण भजन सम्राट शंकर महाराज निवळीकर, त्यांची पावन उपस्थिती, त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. तसेच गोड चाल ज्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणावरती गायली आदरणीय हरिभक्त पारायण भागवत आप्पा शिंदे यांची पावन उपस्थिती, त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. आपल्याच गावातील आदरणीय हरिभक्त पारायण बाबा महाराज काळे, बाबांचा परिचय मला नाही, आदरणीय हरिभक्त पारायण काराकीर दादा बाबा या ठिकाणावरती उपस्थित आहे, त्यांच्या सुद्धा चरणावरती दंडवत. आमच्या सोबत आलेले आमचे चुलते आदरणीय हरिभक्त पारायण नंदकुमार महाराज लिपणे, त्यांची सुद्धा पावन उपस्थिती. तसेच आमच्या सोबत माझ्यावरती आलेले नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण बापू असतील,
पुत्रवत प्रेम माझ्यावरती करतात, त्यांची सुद्धा उपस्थिती नारायणदाजी असतील. तसेच येता येता यांचा चहा घ्यायचा होता आम्हाला, आणि हे आमचं 2 महिन्यापूर्वी ठरलं होतं. म्हणे तुमची कीर्तन सेवा मरडसगाव मध्ये आणि येत असताना गोपेगाव मधूनच यावं लागतं. मग काय करा, येता येता थोडस लवकर या आणि आमचा चहा घेऊन जा. आदरणीय आमचे त्या ठिकाणी महाराज गिराम भाऊ, त्यांची सुद्धा पावन उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्त परायण मृदंग सम्राट आमचे गिराम महाराज या ठिकाणावरती त्यांची सुद्धा उपस्थिती आहे. आणि आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी महाराज अत्यंत मोठं ज्यांचं नाव आहे मृदंग क्षेत्रामध्ये, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, मृदंग विशारद या सर्व पदव्या अलीकडल्या आहेत महाराज. आदरणीय हरिभक्त परायण उद्धव महाराज डुकरे, त्यांची सेवा आहे महाराज. हे या माणसांचं वर्णन करायचं नाही तर वर्णन करायचं कोणाचं, या माणसाबद्दल बोलायचं नाही तर बोलायचं कोणाबद्दल. कारण फार जुन्या मंडळी सोबत त्या ठिकाणी महाराज त्यांनी सेवा केलेली आहे. सेवा करत असताना अत्यंत निष्काम भावनेनं सेवा केली, आणि माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आज महाराज त्यांचा सर्व आनंद जीवनामध्ये त्यांच्या माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे उद्धव महाराज या ठिकाणावरती उपस्थित आहेत. तसेच साऊंड सर्व्हिसचं नाव तर मला या ठिकाणावरती दिसून येत नाही, बाणेश्वर साऊंड सर्व्हिस बाणेगाव, अत्यंत त्या ठिकाणी महाराज गोड साऊंड सर्व्हिस या ठिकाणावरती उपस्थित आहे. म्हणून त्यांच्या सुद्धा चरणावरती साष्टांग दंडवत. कीर्तनाला उपस्थित असणारे सर्वच पंचक्रोशीतील भजली मंडळी, कीर्तनकार, रामायणाचार्य, कथाकार सर्वांच्या चरणावरती दंडवत करतो, आणि उर्वरित वेळेमध्ये मी माझी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला महाराज आपल्या गावामध्ये कीर्तनाची सेवा तर माऊलीच्या आदरणीय बाबा महाराजांच्या माध्यमातून मला प्राप्त झालीच, परंतु महिला मंडळीचा सप्ताह सर्वच नियोजन महिला मंडळीचे. पुरुषांनी फक्त त्या ठिकाणी महाराज आयोजन जे त्या ठिकाणी काम जे महिला मंडळीचे होत नाहीत तेवढे करून द्यायचे. बाकी श्रवण करण्याकरता सुद्धा गावातील महिला मंडळी विशेषत्वानी या ठिकाणावरती उपस्थित आहेत. आणि आज कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणावरती आहे, संत पूजन ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणावरती आहे, अशा आमच्या आत्या सौभाग्यवती निर्मला गंगाधर शिंदे यांचं आजचं त्या ठिकाणी सौजन्य आहे, आणि त्यांच्या सौजन्याने ही कीर्तन सेवा त्या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. आणि म्हणून ही कीर्तन सेवा भगवान दत्तात्रयांच्या या दरबारामध्ये पुण्यसलीला गोदावरी मातेच्या या पुण्य तटकावरती आणि भगवान श्री कानिपनाथांच्या या त्या ठिकाणी पुण्य दरबारामध्ये कीर्तन सेवा करायची आहे. बघा, कीर्तनाला उपस्थित सर्व मंडळी त्या ठिकाणी अधिकारी मंडळी आहेत. कीर्तनाला जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय महाराज साधू संतांचे आपल्यावरती जे उपकार आहेत त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करतायत. कृतज्ञता व्यक्त जगद्गुरु तुकोबराय महाराजांनी आजच्या अभंगातून केलेली आहे. शास्त्रामध्ये 2 पद्धती सांगितलेल्या आहेत, एक कृतज्ञ आणि एक कृतघ्न. कृतज्ञ म्हणजे नेमकं काय, तर आपल्यावरती असणारे उपकार ध्यानामध्ये ठेवून त्या उपकाराची त्या ठिकाणी परतफेड करतो किंवा जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करतो, त्याला कृतज्ञ असं म्हणतात. आणि त्याच्या उलट आपल्यावरती ज्यांचे उपकार आहेत त्यांच्या उपकारातून उतराई न होता उपकार करणाऱ्यावरतीच जो अपकार करतो त्याचं नाव आहे कृतघ्न. शास्त्रामध्ये 2 वर्ग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि संबंध उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्व श्रोते मायबापा सहित माझ्यावरतीही अनेक जणांचे अनेक उपकार आहेत. माणूस जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत स्वतंत्र जीवन कधी जगू शकत नाही. माणसाचं जे जीवन आहे ते परतंत्र जीवन आहे. काही बाबींकरता जर विचार केला तर माणूस हा स्वतंत्र असेल. पैशाच्या बाबतीमध्ये विचार करा, त्या ठिकाणी महाराज वैयक्तिक त्या ठिकाणी स्वतंत्र विचार करा, परंतु जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाला कोणाचा ना तरी कोणाचा उपकार डोक्यावरती घ्यावा लागतो. आणि विना उपकाराचं त्या ठिकाणी माणसाचं जीवन पूर्णतेला जाऊ शकत नाही. बघा, जर विना उपकाराचं किंवा विना परोपकाराशिवाय जर तुमचं आमचं जीवन पूर्णतेला जाऊ शकत नसेल तर प्रत्येक तुमचं आमचं सुद्धा त्या ठिकाणी एक कर्तव्य, ज्यांचा आपल्यावरती उपकार आहे त्यांच्या उपकारातून उतराई झालं पाहिजे. शास्त्र असं सांगतं की कोणाकोणाचा उपकार तुमच्या आमच्यावरती आहे, तर परोपकाराय वहंती नद्या. पुण्यसलीला गोदावरी माता आपल्याच त्या ठिकाणी महाराज गावावरून त्या ठिकाणी प्रवास करते. तिच्या प्रवासामध्येच आपलं गाव त्या ठिकाणी तटकावरती आहे. शास्त्रकाराने परोपकाराचा विचार करत असताना अगोदर नाव घेतलं परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावाहा.
परोपकाराय फलंती वृक्षाः परोपकाराय इदं शरीरम. 4 बाबी शास्त्रकाराने अशा मांडल्या. म्हणे परोपकार करण्याकरता नदी प्रगट झाली, परोपकार करण्याकरता गाय प्रगट झाली, परोपकार करण्याकरता झाडं प्रगट झाली आणि परोपकार करण्याकरता तुमचा आमचा देह प्रगट झाला. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाचा जो त्या ठिकाणी महाराज महत्वाचा मूलभूत पाया जो असतो ती म्हणजे प्रस्तावना. एक 5 मिनिट जर तुम्ही कीर्तन ध्यान देऊन ऐकलं ना तर तुमचं सगळं कीर्तन ध्यानामध्ये. कीर्तनाची प्रस्ताविका अशी की या जगामध्ये 2 पद्धतीचे वर्ग पडतात. एक आहे कृतघ्न आणि एक आहे कृतज्ञ. उपकाराची जाणीव जो ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात आणि उपकाराची त्या ठिकाणी महाराज जाणीव न ठेवता अपकार करतो त्याला कृतघ्न म्हणतात. ऐका, शास्त्रकाराने असं सांगितलेलं आहे की या जगामध्ये माणसाचं जीवन परोपकाराशिवाय पूर्णतेला जाऊ शकत नाही आणि म्हणून प्रत्येक माणसानं ज्याचा ज्याचा आपल्यावरती उपकार आहे त्याच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग महत्वाचे उपकार तुमच्या आमच्यावरती कोणाचे? तर पहिला उपकार आहे त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्याचा. त्या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा काय दिला? देह दिला. आणि कसा दिला? दान दिला. देह दिला देह भजना गोमाता, 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 देह दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा, 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 तोया झाला फाटा देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. महाराज म्हणले भगवान परमात्म्याचा सर्वात पहिला उपकार तुमच्या आमच्यावरती की देवाने तुम्हा आम्हाला सुंदर असा नरदेह दिला. भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यावरती उपकार केला की मानवाचा देह तुम्हा आम्हाला दिला. नाहीतर या जगामध्ये 84 लक्ष योनी सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी जर गाढव, मांजर, डुक्कर, बैल, गाय, म्हैस अशा पद्धतीचे जर योनी दिले असता तर भजन घडलं नसतं. म्हणून पहिला उपकार जर कोणाचा असेल आपल्या तुमच्या आमच्यावरती तर तो आहे भगवंताचा. म्हणून भगवान परमात्म्याच्या उपकारातून प्रत्येक माणसाने उतराई झालं पाहिजे. दुसरा उपकार त्या ठिकाणी शास्त्रकार असं सांगतात की परोपकाराय वहंती नद्या. तुमच्या आमच्यावरती या नदीचा सुद्धा उपकार आहे. अनेक जणांचे अनेक उपकार आहेत परंतु शास्त्राने जे सांगितले त्याचा विचार आपण करू. बघा, परोपकाराय वहंती नद्या. नदी जी आहे ती परोपकाराकरता वाहते. तुमचं आमचं सर्वजणांचं त्या ठिकाणी महाराज परम भाग्य आहे, सौभाग्य आहे की पुण्यसलीला गोदावरी माता तुमच्या आमच्या जवळून त्या ठिकाणी प्रवाह करून गेली आणि त्या गोदावरी मातेच्या पावन तटकावरती तुम्हा आम्हाला जन्म घेण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतामध्ये जन्माला येणं हे सुद्धा त्या ठिकाणी पुण्य आहे महाराज, सौभाग्य आहे. आणि त्यातली त्यात भारतामध्ये जन्माला येऊन सुद्धा महाराष्ट्रासारख्या संत भूमीमध्ये जन्माला येणं सुद्धा त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. महाराष्ट्रासारख्या त्या ठिकाणी संत भूमीमध्ये जन्माला आलं तरी सुद्धा जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जन्माला आले तर तुमचं सौभाग्य नाही. तुम्ही दक्षिण महाराष्ट्रामध्ये, पूर्व महाराष्ट्रामध्ये जन्माला आले तरी तुमचं सौभाग्य नाही.
तुम्ही मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये जन्माला येणं सर्वात महत्वाचं पुण्य आहे. विडाला विडाला तुम्ही म्हणताल मराठवाड्यामध्ये जन्माला येण्याचं पुण्य म्हणजे नेमकं काय? तर ऐका, मराठवाड्यामध्ये जेवढे साधू संत झाले बाकीच्या महाराष्ट्रामध्ये तेवढे साधू संत झाले नाही. तुमच्या आमच्या या मराठवाड्यामध्ये साधू संतांनी जन्म घेतला. संत शिरोमणी संत श्रेष्ठ योग्यांची माऊली साधकांचे मायबाप विश्व माऊली ज्ञानोबरायांचा जन्म आपेगाव क्षेत्र. पुण्य सलीला गोदावरी मातेच्या तटकावरती जन्म घेतला कोणी? ज्ञानोबराय. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्म नरसीला मराठवाड्यामध्ये. संत जनाबाईंचा जन्म मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये. म्हणजे अनेक साधू संतांनी, रामदास स्वामी असतील, आपल्याला खेटूनच संत श्री रामदास स्वामींनी जन्म घेतला तुमच्या आमच्या मराठवाड्यामध्ये. सांगायचे मला काय ध्यान देऊ नये का? येथे हरीचे दास जन्म घेते, येथे हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. म्हणजे पवित्र ते कुळ आहे ज्या कुळामध्ये भगवान परमात्म्याचे भक्त जन्माला येतात. पवित्र तो देश आहे ज्या देशामध्ये भगवान परमात्म्याचे त्या ठिकाणी महाराज भक्त काय होतात? जन्माला येतात. बघा, या मराठवाड्यामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबराय जन्माला आले. याच्यापेक्षा मोठं भाग्य तुमचं आमचं काय पाहिजे? अहो, ज्या मातीमध्ये माझ्या ज्ञानोबरायाने जन्म घ्यावा त्या मातीमध्ये तुम्हा आम्हाला जन्म भेटतो. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय पाहिजे? ऐका, ही जी भूमी आहे ना, ही साधू संतांची भूमी आहे आणि एवढी पवित्र भूमी आहे महाराज. मराठवाड्यासारखा परमार्थ इतर कुठे होणे नाही. अहो, होत नाहीत काही काही गावामध्ये सप्ताह. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सप्ताहाची पद्धती जवळजवळ त्या ठिकाणी महाराज लुप्त व्हायला लागलेली आहे. मुंबई साईडला जर तुम्ही गेले तर आपल्या इकडून गेलेले लोक सप्ताह करतात, परंतु प्रॉपरच्या लोकांना छंद नाही. सांगायचं तात्पर्य काय माहितीये का? आपला जो भाग आहे तो अत्यंत परमार्थ संपन्न भाग आहे आणि अशा भागामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म मिळालाय. याच भागातून त्या ठिकाणी महाराज अनेक पाप्यांना पुनीत करून सोडणारी पवित्र गोदावरी माता त्या ठिकाणी काय झाली? वाहत गेली. मला सांगायचं काय की परोपकाराय वहंती नद्या, ही जी गोदावरी माता आहे, ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा उपकार शास्त्रकारांनी सांगितला. म्हणे नद्यांचा उपकार सामान्य लोकांवरती आहे. आता गोदावरी मातेचा उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. आपण सर्व गोदा काठाचे लोक आहेत, आपल्यावरती तर एवढा महाराज उपकार आहे गोदावरीचा. आपल्यासारखा उपकार दुसऱ्या कोणावरतीच नाही. ज्याला बंधारा नाही त्याच्यावर काय उपकार आहे? आता तुम्ही आम्ही सर्वजण बंधाऱ्याच्या खाली येतो, बंधाऱ्याच्या वरी येतो, महाराज काय उपकार आहे मोठा. लौकिक दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर काय महाराज या गोदावरी मातेनं तुम्हाला आम्हाला संपन्न बनवून सोडलं. काय संपन्न बनवून सोडलं? हा लौकिक त्या ठिकाणी महाराज तिचा उपकार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन बघा काय उपकार आहे म्हणले या नदीचा. तर म्हणे का
फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. म्हणे ही गंगा काय करते म्हणे हिच्यामध्ये त्या ठिकाणी स्नान केलं रे केलं. हिच्यामध्ये स्नान केल्याच्या नंतर ही काय करते फेडीत पाप ताप म्हणे पापही नष्ट करते आणि तापही नष्ट करते. आणि ही गंगा काय करते तर हिच्या तीरावरती असणाऱ्या सामान्य लोकांना जगवते. बघा गंगा मातेमध्ये प्रवेश केला स्नान केलं तर काय होतं म्हणे तुमचे आमचे पाप नष्ट होतात. याच्या पुढे जाऊन सांगू या गंगा मातेचा उपकार एवढा मोठा आहे महाराज. आता सर्वच जण आपण गंगेच्या तीरावरले आणि किती आपल्याला गंगेचं महत्व माहिती हे मलाही माहिती आहे कारण माझं सुद्धा गाव गंगेच्या काठावर आहे. कधी तर पर्व काळाला स्नानाला जात असताल नाही का पर्व काळाला. तसं तर दररोज जायला पाहिजे. बाकीचे लोक डोंगरातले लोक विचार करतात आमचा जन्म इथं नदीच्या काठाला व्हायला पाहिजे होता. म्हणजे एकादशीच्या दिवशी सोमवारच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी पर्व काळाला प्रत्येक पर्व काळाला काय करू स्नान करू. परंतु आता जे गंगेच्या काठावर जन्माला आले त्यांना गंगा ध्यानात सुद्धा नाही. असो ही गोष्ट वेगळी. परंतु साधू संत असं सांगतात ही गंगा एवढी पवित्र आहे हिचे एवढे उपकार आहेत. किती उपकार आहेत म्हणले हिच्यामध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुवून जाईल. याच्यात काय नवल नुसतं हिचं नाव जरी करता तोंडाने घेतलं तरी वाचा म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. सकळ दोष जाती भंगा. सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं असं म्हणणं आहे म्हणजे तुमच्याच्याने स्नान करणं नाही झालं तरी चालतं. फक्त घरी बसल्या बसल्या ज्या वेळेस तुम्ही बादलीतलं पाणी डोक्यावर घेत असतात त्यावेळी एवढंच म्हणा गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधूम करू. नाही हा श्लोक तुम्हाला पाठ तर एवढंच म्हणा गंगा गंगा गंगा. महाराज म्हणले तुम्ही नुसतं गंगा गंगा जरी करता म्हणले वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भंगा. मला सांगा घरी बसल्याच्या नंतर जर ही गंगा माता एवढा परोपकार तुमच्या आमच्यावरती करत असेल तर गंगेचा उपकार नाही का. तुम्ही आम्ही सर्वजण महाराज बागायतदार माणसं सर्वजणांची शेत ऊसाचे शेत आहेत. महाराज या गंगा मातेचे किती उपकार आहेत. 12 महिने तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी शेताला पाणी. लोक उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जा इकडे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जा अहो पाण्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळकत येत. लोक फेब्रुवारी महिन्यामध्ये टँकरनं पाणी मागावं लागतं. तुम्हा आम्हाला महाराज एवढा या गंगा मातेचा उपकार आणि विशेष करून तुमच्या आमच्यावरती जास्त आहे. आणि म्हणून शास्त्रकारांना पहिल्यांदा म्हणावं लागलं की परोपकाराय वहंती नद्या. म्हणे ही वाहत असताना परोपकार करते. काय परोपकार करते म्हणे लोकांना शुद्ध करत जाते. लोकांचं त्या ठिकाणी महाराज पोट भरवत जाते. हा गंगेचा उपकार आहे. म्हणून गंगेच्या उपकारातून तुम्ही आम्ही उतराय होणं गरजेचं. आता ते कसं व्हायचं ते पुढे सांगतो मी तुम्हाला. दुसरा उपकार आहे परोपकाराय दुहंती गावा. हा शास्त्रकार म्हणतात या जगामध्ये परोपकारा करता गाय जन्माला आली. परोपकाराय दुहंती गावा. मला सांगा बाबा गायीचं दूध तिच्या वासरा करता का तुमच्या आमच्या करता. वासरा करता. परंतु फायदा कोण घेतो आपण घेतो. महाराज गाय दूध देते आणि दूध देत असताना गाय त्या ठिकाणी महाराज विचार करत नाही की माझ्या लेकराला जर महाराज तसंच करायचं असलं तर सगळा पाना तिने तिच्या वासराला पाजू घातला असता. परंतु तिचं जीवन जे त्या ठिकाणी काय आहे परोपकारा करताय. म्हणून शास्त्रकाराला म्हणावं लागलं की परोपकाराय दुहंती गावा. तिसरा परोपकार तुमच्या आमच्यावरती आहे परोपकाराय फलंती वृक्षा. परोपकारा करता झाडं निर्माण झाली. म्हणजे आता झाडाचा परोपकार काय अहो झाडासारखा परोपकार दुसरं कोणी करत नाही. झाडाचा पहिला परोपकार जर तुमच्या आमच्यावरती कोणता असेल तर तो म्हणजे झाड तुम्हा आम्हाला शुद्ध ऑक्सिजन घेतो. जो तुम्ही आम्ही श्वास घेतो ना तो श्वास झाडाच्या माध्यमातून प्रकट होतो. झाड जर नसते तर तुम्ही आम्ही जिवंत राहू शकलो नसतो. म्हणून झाडाचा पहिला उपकार जर काय असेल तर झाड तुम्हा आम्हाला शुद्ध ऑक्सिजन देतं महाराज. आणि या वातावरणामध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड आपल्याकडे शोषून घेतं. म्हणजे झाडाचा हा सर्वात महत्वाचा काय आपल्यावरती उपकार आहे. बघा कोरोनाचा काळ सर्वजणांनी जवळून पाहिला. सर्व लोकांनी अनुभवला. अहो एका दिवसाचा जर श्वास विकत घ्यायचा म्हटलं ऑक्सिजन ते ऑक्सिजनची एक टाकी जर त्या ठिकाणी विकत घ्यायची म्हणलं तर लोकांनी लाईनी लावल्या होत्या. आमच्याकडून 10 घ्या 20 घ्या 25 घ्या 50,000 रुपये घ्या परंतु आमचा माणूस जिवंत ठेवण्याकरता आम्हाला ऑक्सिजन द्या. कोरोनाच्या काळामध्ये
लोकांनी महाराज ऑक्सिजन विकत घेतला आणि तोच ऑक्सिजन आपल्याला झाडं त्या ठिकाणी महाराज फुकट देतात. हा सर्वात मोठा उपकार झाडाचा तुमच्या आमच्यावरती आहे. म्हणून साधू संतांना सुद्धा म्हणावं लागतं की काय, परोपकाराय फलंती वृक्षः. झाड फळ हे तुमच्या आमच्या करता निर्माण करतं. झाड संपुष्टात आलं, झाड नष्ट झालं तरी सुद्धा तुमच्या आमच्या कामाला आहे, जाळण्याकरता कामाला आहे. महाराज झाडाचे अनेक अंगाने अनेक उपकार तुमच्या आमच्यावरती आहेत. सामान्य लोक म्हणतील नाही बाबा, श्वास देणं तर त्याचं काम आहे, मग उपकार कशाचा? अरे झाड फळ देऊन तुमच्या आमच्यावरती काय करतं, उपकार करतं. ज्ञानोबाराने एवढं गोड वर्णन केलं, म्हणे उपकार करत असताना आपला परका बघत नाही. का खांडा वया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची साबुली वृक्षोदेव जैसा. म्हणे एक जण झाड तोडण्याकरता झाडाच्या खाली बसला. उन्हाळ्याचे दिवस, झाडाचा बांधा मोठा असल्यामुळे त्या ठिकाणी कोराडीनं तोडत होता. तोडत असताना दुपारची वेळ झाली. घरून आणलेला जो त्या ठिकाणी डबा होता, विचार केला थोडंसं खातो. मग आता त्याच झाडाच्या सावलीला काय बसला, खायला बसला. ज्या झाडाला तोडायला लागलाय त्याच्याच सावलीला बसला, परंतु ते झाड म्हणलं नाही उठ माझ्यापासून म्हणून. ज्ञानोबा महाराज म्हणतात का खांडावया घाव घाली, म्हणे जो तोडायला आला त्याला सुद्धा तीच सावली आणि जो ज्याने लावणी केलेली आहे त्याला सुद्धा तीच सावली. म्हणजे झाडासारखा परोपकार या जगामध्ये दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून शास्त्राला सुद्धा दखल घ्यावी लागते की परोपकाराय फलंती वृक्षाः. परोपकारा करता त्या ठिकाणी महाराज झाड वाढत असतं. तसं शास्त्रकार म्हणतात परोपकाराय इदम शरीरम, म्हणजे परोपकारा करता तुमचं आमचं जीवन सुद्धा त्या ठिकाणी काय झालेलं आहे, निर्माण झाले आहे. म्हणून माणसाने अनेकांचे उपकार आपल्यावरती आहेतच आहेत, परंतु कोणावरती ना कोणावरती तरी आपल्या जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे. आणि परोपकार जर आपण नाही केला, परोपकार जर आपण नाही केला तर आपला जन्म वाया गेला. कारण परोपकाराकरता आपण निर्माण झालेलो आहे. देवाच्या प्राप्तीकरता सुद्धा तुकोबाराय महाराज साधन सांगतात. म्हणे जर तुला देव पाहिजे असेल तर काय कर, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. म्हणे देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर परोपकार कर. एखादा माणूस जर अडचणीमध्ये असेल तर त्या माणसाची अडचण त्या ठिकाणी दूर कर, भगवान परमात्मा तुला प्राप्त होईल. बघा अनेक जणांचे अनेक उपकार तुमच्या आमच्यावरती आहेत, परंतु जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी हे सगळे बाजूला काही ठेवले, उपकार ठेवले. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी शास्त्राने सांगितलेले उपकार बाजूला ठेवले, देवाने सांगितलेला उपकार, देवाचा उपकार बाजूला ठेवला. परंतु आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराजांना संतांचा उपकार सांगायचा आहे. काय कारण असेल बरं साधू संतांचा उपकार सांगायचा? ऐका, तुमच्या आमच्यावरती झाडाचे, फळाचे, गायीचे उपकार बाजूला ठेवून द्या, भगवंताचे उपकार आहेत. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले नाही की काय सांगू आता देवाचे उपकार, नाही म्हणले तुकोबाराय. तुकोबारायला आजच्या अभंगातून संतांचेच उपकार श्रेष्ठ सांगायचे. का सांगायचे त्याचं कारण असं आहे, ऐका. देव जर तुमच्या आमच्यावरती उपकार करत असेल तर देवाच्या उपकारामध्ये भेद आहे. देवाच्या उपकारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी देवाच्या उपकाराचा विचार केला. म्हणे देव काय उपकार करतो? म्हणे देव उपकार करतो जन्माला घालतो. देव काय उपकार करतो? म्हणे देव पालन पोषण करतो. परंतु कोणाचं पालन पोषण करतो? भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्त राखे पाया पाशी, दुर्जनाची संहारे, दुर्जनाची संहारे, दुर्जनाची संहारे. भक्त राखे पाया पाशी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाशी संवारी. म्हणे जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी देवाचा उपकार, त्या देवाच्या उपकाराचा विचार केला. परंतु जगद्गुरु तुकोबाराय महाराजांना देवाच्या उपकारामध्ये भेद दिसला. मामा, देवाच्या उपकारामध्ये काय दिसला? भेद दिसला. काय भेद आहे? म्हणजे देव बघत असताना आणि उपकार करत असताना आपला आणि परका बघतो. सांगा एखाद्या राक्षसावरती देवाने उपकार केला? म्हणे नाही. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. दुर्जनाचा नाशच करतो तो. परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम,
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देवाचं ब्रीद वाक्य आहे. देव म्हणतात मी जन्माला येतो, अवतार धारण करतो. कशा करता धारण करतो म्हणले? माझ्या भक्तावरती उपकार करण्याकरता. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणले देवाचा उपकार आहे, परंतु देवाच्या उपकारामध्ये भेद आहे. देव आपला आणि परक्याचा विचार करतो आणि नंतरच त्या ठिकाणी काय करतो महाराज? देवाचा महाराज काय महाराज? उपकाराची एक पद्धत आहे. काय? घेसी तेव्हा देसी ऐसा अससे उदार. म्हणे तो फार उदार आहे. किती उदार आहे? फार उदार आहे. परंतु त्याचा एक नियम आहे. म्हणे एवढा उदार आहे, एवढा उदार आहे, एवढा उदार आहे. त्याने सगळ्या महाराष्ट्राची कर्जमाफी केली, परंतु एक आड घातली त्याने. काय आड घातली? म्हणे 2 लाखाच्या आतलच. तशी देवाची सुद्धा त्या उदार आहे महाराज, तो अनंत उदार आहे. म्हणे फार उदार आहे, परंतु उदारत्व असताना सुद्धा त्याने एक आड घातलेली. काय आड घातलेली आहे? घेसी तेव्हा देशी. म्हणे अगोदर तू माझं नाव घे आणि मग मी तुझ्यावरती उपकार करणार. तुकोबाराय महाराज म्हणतात तुमचा उपकार आमच्या कामाचा नाही आणि आमच्या दृष्टिकोनामध्ये तुमचा उपकार श्रेष्ठही नाही. तुकोबाराय महाराजांनी देवाचा उपकार बाजूला ठेवला. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांना साधकाने प्रश्न केला. म्हणे अहो मायबापाचे उपकार नाहीत का? आता मायबापाचे उपकार कवितेच्या माध्यमातून अनेक सांगितले जातात की आई माझे मायेचं सागर, बाप माझा दुधाचा सागर. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी महाराज काय आहेत? गाणे आहेत, गीत आहेत. आई वडिलांचे सुद्धा उपकार आहेत. आई वडिलांचे किती उपकार आहेत? एक माता आपल्या मुलाला जिवंत ठेवण्याकरता स्वतःची किडनी द्यायला सुद्धा मागं पुढे बघत नाही. आताच त्या ठिकाणी महाराज प्रातस्मरणीय महेश बाबा माकणीकर यांच्या त्या ठिकाणी महाराज किडनीचं काय झालं? ट्रान्सफर. त्यांची जी किडनी आहे ती किडनी बदलण्यात आली. एक किडनी त्यांची खराब झाली होती. त्यांच्या मातोश्रीने त्यांना जिवंत ठेवण्याकरता काय दिली? एक किडनी दिली. श्री गुरु श्री मनीषानंद महाराज पुरीजी भाऊंना त्यांना सुद्धा त्या ठिकाणी महाराज किडनी दिली. बघा आई वडिलांचे उपकार सुद्धा श्रेष्ठ आहेत. आपल्या मुलावरती जर आपत्ती आली तर आई किडनी द्यायला सुद्धा मागं पुढे बघत नाही. मग तुकोबारायांनी म्हणायला पाहिजे होते की काय सांगू आता आईचे उपकार, काय सांगू आता बापाचे उपकार. म्हणायला पाहिजे होतं ना सरळ सरळ, परंतु तुकोबाराय नाही म्हणले. का? जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी बघितलं आईचे उपकार अनंत आहेत, परंतु आईच्या उपकारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महाराज कुठंतरी भेद येतो. आईच्या उपकारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महाराज स्वार्थ येतो. कुठंतरी आपलेपणाचा त्या ठिकाणी महाराज काय येतो? सुगंध येतो. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणले आई उपकार करते, परंतु कोणावरती करते? अनिका बाळा वरी नाये, अनिका बाळा वरी नाये, अनिका वरी नाये, अनिका आपुलियाचा कळवळा, अनिका बाळा वरी नाये, अनिका बाळा वरी नाये, अनिका बाळा वरी नाये, अनिका बाळा कळवळा, अनिका आपुलियाचा कळवळा, अनिका बाळावरी नये. तुकोबाराय महाराजांचं प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात माता माऊली आई सुद्धा त्या ठिकाणी महाराज परोपकार करते, परंतु माता माऊली आई परोपकार करत असताना त्या आईच्या उपकारामध्ये भेद आहे. काय भेद आहे? म्हणे आपुलियाचा कळवळा. एक उदाहरण सांगतो माता माऊल्यांना. तुम्ही तुमच्या मुलांबाळाकरता जीव देऊ शकता हे मी छाती ठोकून सांगतो. तुम्ही तुमच्या मुलाबाळांकरता आपला संसार पणाला लावू शकता, आपलं जीवन पणाला लावू शकता, ही मला खात्री आहे. परंतु ऐका, फक्त स्वतःच्याच मुलाकरता लावू शकता. जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं काय की आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा. अहो दुपारचा पहारा आहे, त्या ठिकाणी चैत्राचा महिना आहे. चैत्राच्या महिन्यामध्ये काय जुन्या काळची गोष्ट, चैत्राचा महिना होता. दुपारच्या पहाऱ्यामध्ये त्या ठिकाणी महाराज कडकड कडकड ऊन पडलेलं होतं आणि गावामध्ये त्या ठिकाणी महाराज काय होतं? लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये तळेव पदार्थ, बुंदी म्हणा, चिवडा म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ. आणि असे पदार्थ केल्याच्या नंतर लहान लहान 2-4 लेकरं त्या ठिकाणी महाराज ते जेवण्याकरता गेले. आता पूर्वीचा काळ होता, पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी महाराज नुकती बुंदी मिळत नव्हती, म्हणून लोक आवडीनं लग्नामध्ये जेवायला जायचे. आज लोक जेवत नाहीत लग्नामध्ये, कारण आता संपन्न झाले सगळे. ज्याला जे पाहिजे ते त्या ठिकाणी मिळायला लागलेलं आहे. जुना काळ होता आणि त्या ठिकाणी महाराज लेकरं बाळ खेळत खेळत गेले, चांगलं जेवले. आणि चांगलं जेवल्याच्या नंतर आता तिलकट खाल्लं उन्हाळ्यामध्ये की जरा दर्शाला काय लागते? तहान लागते. लेकरं खेळत होते. खेळत असताना काय झालं? गावाच्या शेजारी गावखारामध्ये त्या लेकरांची
जे खेळत होते त्याच्यापैकी एका जणाची आई काय करत होती, काम करत होती. या पोराने विचार केला, तहान लागली, घराला जाण्यापेक्षा एक काम करू, रान जवळ आहे, गावखर जवळ आहे, गावखरामध्ये आपली आई आहे, त्या आईच्या जवळ जाऊन आईच्या जवळून पाणी पिऊन येऊ. म्हणून आपल्या मित्रासोबत ते मुलगा अनवाणी पायानं त्या ठिकाणी महाराज पळत निघाला. पायामध्ये चप्पल नाही, चैत्राचा महिना आहे, कडक तापलेली धरणी माता आहे, वरून सूर्य तापलेला आहे, तेलकट खाल्लेला आहे आणि भयानक तहान लागलेली. अशा परिस्थितीमध्ये दोन पोरं त्या ठिकाणी महाराज पळत पळत गेले. त्याच्यातला एक मुलगा त्या माता माऊलीचा होता आणि एक शेजाऱ्याचा होता. पळत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज मुलांना बघितलं आणि माता माऊली काम करता करता त्या मुलांच्या जवळ गेली. म्हणली, कशाला आला तर एवढ्या उन्हाच्या पारामध्ये? मुलाने सांगितलं, म्हणे आई जेवण केलं, पाणी नव्हतं, पाणी प्यायचे, तहान लागली. म्हणे ठीक आहे थांबा. माता माऊली झाडाखाली गेली, बिनगी ठेवलेली होती, त्या बिनगीवरती तांब्या झाकून ठेवलेला होता, त्या तांब्यामध्ये पाणी काढलं. योगायोगाने 2, 2, 3 वाजलेले होते, दिवसभराचं पाणी संपत आलेलं होतं, एक तांब्या पाणी शिल्लक राहिलेलं होतं. माता माऊलीनं त्या मुलांना त्या ठिकाणी महाराज पाणी पाजण्याकरता तांब्यामध्ये पाणी आणलं. माता माऊलीवर तुम्हाला सर्वांना अनुभव आहे. पाणी आणलं आणि पाणी आणल्याच्या नंतर त्या मुलांच्या दोघांच्या समोर ठेवलं. मला सांगा, ती माता माऊली एक तांब्या पाणी, पोरग पाणी जर प्यायला लागलं तर 4 घोटामध्ये तांब्यावर पाणी पिईल, एवढी तहान लागलेली. खरं सांगा, जर तो मुलगा तुमचा असला असता तर पहिलं पाणी तुम्ही कोणाच्या हातामध्ये दिलं असतं? पहिलं पाणी कोणाच्या हातामध्ये दिलं असतं? स्वतःच्या मुलाच्या हातामध्ये. त्या माता माऊलीने काय केलं, पहिला पाण्याचा तांब्या आपल्या मुलाच्या तोंडाला आला आणि मग त्याचं पोट भरल्याच्या नंतर शेजाऱ्याच्या लेकराला. तुकोबाराय महाराज म्हणली, आई उपकार करते, करत नाही असं नाही, आई उपकार करते, परंतु आईच्या उपकारामध्ये भेद आहे. काय भेद आहे म्हणे? आई आपल्या मुलावरतीच उपकार करते, म्हणून आईचा उपकार सुद्धा आम्हाला मान्य नाही. आमच्या लिस्टमध्ये, आमच्या श्रेणीमध्ये, आमच्या कॅटेगरीमध्ये आईचा उपकार सुद्धा बसत नाही. बापाचा म्हणजे बापाचा तर बसतच नाही. आई वडील हे आपल्या मुलाला उपकार करत असताना आपल्या मुलावरतीच करतात, इतरांच्या लेकरावरती उपकार करत नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणले, या जगामध्ये एकच वर्ग असा आहे की तो वर्ग उपकार करत असताना आपलाही बघत नाही, परकाही बघत नाही. उपकार करत असताना त्या ठिकाणी महाराज मोकळ्या मनानं उपकार करतो. म्हणून त्या साधू संतांचे उपकार अवर्णनीय आहेत. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात, त्या साधू संतांचे उपकार मी काय सांगू अभंगात? काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय महाराजांनी उपकार मांडत असताना संतांचे मांडले. जगद्गुरु तुकोबरायाने आजच्या अभंगाच्या माध्यमातून विशेषत्वानं त्या ठिकाणी संतांच्या उपकाराचं वर्णन केलं. तुकोबराय महाराज म्हणतात संतांचे उपकार आमच्यावरती एवढे आहेत, म्हणे किती आहेत, म्हणे काय सांगू, सांगता येत नाहीत एवढे उपकार साधू संतांचे आमच्यावरती आहेत. बघा, काही जणांचे उपकार असे असतात ते त्या ठिकाणी एका मिनिटामध्ये सांगता येतात, आणि काही जणांचे उपकार असे असतात ते त्या ठिकाणी तोंडाने वर्णन करता येत नाहीत. महाराज, साधू संतांचे तुमच्या आमच्यावरती असणारे जे उपकार आहेत, तुकोबराय महाराज म्हणतात वैयक्तिक माझ्यावरती जे साधू संतांचे उपकार आहेत ते एवढे अनंत आहेत, एवढे अनंत आहेत की काय सांगू आता संतांचे उपकार. त्यांच्या उपकारातून मी उतराई देखील होऊ शकत नाही, त्यांच्या उपकाराचं वर्णन देखील करता येत नाही. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर काय सांगू या शब्दाचा विचार करायला गेलो तर मराठी व्याकरण काय सांगतं, काय सांगू हा आश्चर्यवाचक शब्द आहे. म्हणजे मरडस गावामध्ये त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान अचानक आले, आणि अचानक आल्याच्या नंतर गावातल्या सरपंचाला उभा केलं, म्हणे 2 शब्द त्यांच्याबद्दल बोला. आता गावातले सरपंच जर त्या ठिकाणी महाराज उच्च सुशिक्षित असतील, भाषण करणारे असतील तर 2-4 शब्द बोलू शकतील. परंतु जर त्या ठिकाणी महाराज एखाद्याला जर काही जणाला बोलता येत नाही, महाराज काही जणाला बोलता येत नाही, आणि बोलण्यासाठी त्या ठिकाणी फार मोठी धमक लागते, फार मोठा काय लागतो, अभ्यासही लागतो. नाहीतर सहज बोलणं नाही, सोपं नाही. स्टेजवरती बोलणं, माईकवरती बोलणं सोपं नाही. लोक म्हणतात महाराज लोकांची लय ऐसे, महाराज लोकांची लय मज्जा आहे, परंतु या माईकवरती या स्टेजवरती उभा राहिल्याच्या नंतर कळतं. कारण इथं येऊन काही उभा राहायला जमत नाही, ते तुमच्या मनी उतरलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायला पटलं पाहिजे, ज्ञानोबारायला पटलं पाहिजे, दत्तात्रय भगवंताला पटलं पाहिजे. नाही पटलं तर महाराज नरकाला जावं लागेल. सोपं नाही इथं उभा राहणं. इथं बोलत असताना एक एक शब्द तोलून मोलून बोलावा लागतो. मोदी जर त्या ठिकाणी महाराज आले आणि मोदी आल्याच्या नंतर जर त्याला त्या ठिकाणी बोलायला सांगितलं की बाबा बोला 2 शब्द, तर तो माणूस काय म्हणतो, काय सांगू बाबा त्यांच्याबद्दल, मी काय सांगू, सांगण्यासारखं तर भरपूर आहे, परंतु माझ्या तोंडाने काय सांगू. तुकोबारायची सुद्धा स्थिती तीच झाली. आणि काय सांगू हा शब्द उच्चार करत असताना त्या ठिकाणी महाराज अजून दुसऱ्या पद्धतीने सुद्धा उच्चार केला जातो. एखादा माणूस त्या ठिकाणी महाराज अत्यंत घनिष्ठ वृत्तीचा असावा. वृत्ती म्हणताल तर एवढी मूर्ख वृत्ती, कधी लोकांचं चांगलं केलं नाही, कधी स्वतः सुद्धा चांगला वागला नाही, व्यसन केलं, वेगवेगळ्या प्रकारचे नाद केले, आणि जर त्या ठिकाणी महाराज तो वारला, काय कर्म धर्म संयोगाने तो वारला, आणि वारल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्या मुलाबाळाने विचार केला की शुभम महाराजाचं कीर्तन ठेवावं. आणि शुभम महाराजाला जर त्याची जीवनगाथा सगळी माहिती असेल तर मग शुभम महाराजाला सुद्धा प्रश्न पडतो, काय सांगू, काय सांगू आता. म्हणे याने सगळ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी महाराज नासकीय कामं केलेले आहेत, मूर्ख कामं केलेले आहेत, अशाबद्दल कीर्तनामध्ये काय सांगावा. तुकोबारायची जी त्या ठिकाणी सांगण्याची जी पद्धत आहे ती आश्चर्यवाचक आहे. तुकोबाराय महाराज म्हणतात काय सांगू आता. अहो, ज्या साधू संतांच्या बाबतीमध्ये मला सांगायचे त्या साधू संतांच्या बाबतीमध्ये बोलायला शब्द देखील नाही माझा. काय सांगू आता संतांचे उपकार. म्हणे एवढे मोठे उपकार साधू संतांचे आहेत. हो म्हणे, तेवढे मोठे साधू संतांचे उपकार आहेत. कारण साधू संतांनी उपकार करत असताना आपला पाहिला नाही आणि परका पाहिला नाही. महाराज साधू संतांच्या अनेक प्रमाण आहेत. साधू संत म्हणतात यारे यारे लहान थोर, याती बलत्या नारी नर, म्हणे कोणीही या आणि शुद्ध होऊन जा. काय खटनट यावे शुद्ध होऊन जावे, रवणी पिंड वावे, रवणी पिंड वावे, सोफा मेळा, शुद्ध होऊन जावे, रवणी पिंड वावे, सोफा मेळा, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, आणि दवंडी पिटे भावे, चोखा मिळा. चोखोबाराय साधू संत असं म्हणतात कोणीही या आणि शुद्ध होऊन जा. म्हणजे साधू संत ज्या वेळेस उपकार करत असताना आपला आणि परका बघत नाही. साधू संतांनी उपकार करत असताना आपला बघितला नाही, परका बघितला नाही. महाराज अनेक उदाहरणं तुमच्या आमच्या समोर आहेत. उद्या परवा दिवशी शांती ब्रह्मनाथ महाराजांची त्या ठिकाणी काय आहे, नाथषष्ठी आहे. अत्यंत वारकऱ्याचा त्या ठिकाणी मोठा पर्वकाळ आणि वारकऱ्यांचा सोहळा, वारकऱ्यांचा त्या ठिकाणी महाराज नियम जो आहे
पैठणची जी वारी आहे ती उद्याची वारी आहे महाराज, नाथ महाराजांची वारी. नाथ महाराजांचा समाधी सोहळा, त्या नाथ महाराजांनी उपकार करत असताना आपला आणि परका बघितला नाही. नाथ महाराजांचं जीवन तुम्हाला सर्वजणांना माहिती आहे. एक वेळेस नाथ महाराज मध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मण असणारे नाथ महाराज अनेक ब्राह्मणांसोबत संध्या करण्याकरता, स्नान करण्याकरता ज्या वेळेस गोदावरी मातेच्या तीरावरती निघाली. उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपारच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी महाराज एक हरिजन समाजाचा मुलगा, छोटासा मुलगा, आईपासून त्या ठिकाणी महाराज वेगळा झाला आणि वाळूमध्ये त्या ठिकाणी काय झाला, गरम वाळूमध्ये त्या ठिकाणी काय झाला, हरपला. आणि त्या गरम वाळूचे चटके त्या मुलाच्या शरीराला लागायला लागले. रडत होता आणि रडत असताना नाथ महाराजांनी इकडं तिकडं बघितलं तर हरिजन समाजाचा मुलगा त्या ठिकाणी महाराज दिसला. नाथ महाराज त्याला घेण्याकरता समोर गेले. बाकीच्या ब्राह्मणाने सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही ब्राह्मण आहात, शूद्रांना जर हात लावला तर स्नान करावं लागेल. नाथ महाराज म्हणले, मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे किंवा शूद्र आहे याचा विचार नंतर, मी अगोदर माणूस आहे. मी अगोदर एक त्या ठिकाणी मानव आहे आणि माणसाचं कर्तव्य माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, याला माणुसकी म्हणायचं. नाथ महाराज म्हणतात, माझं कर्तव्य आहे, एखादा जर पीडित असेल, एखादा जर संकटात असेल तर त्याचा त्या ठिकाणी काय करणं महाराज, संकट दूर करणं. नाथ महाराज गेले आणि स्वतःच्या लेकराला प्रेमाने उचलावं तसं त्या लेकराला उचललं महाराज. नाथ महाराजांनी घराला नेलं. घराला नेल्याच्या नंतर नाथ महाराजांनी आपल्या गिरिजाबाईला सांगितलं, म्हणे गिरिजा बघ, हे लेकरू त्या ठिकाणी उन्हात तळपत होतं आणि त्या मुलाला मी घरी घेऊन आलेलो आहे. म्हणे महाराज बघू द्या त्याला. गिरिजा मातेनं त्याला सुंदर स्नान घातलं, नाऊ घातलं, त्याला कपडे घातले, त्याच्या अंगावर दागिने घातले आणि आता ते लेकरू महाराज नाथ महाराजांच्या दारामध्ये खेळायला लागलं. इकडे त्याची आई शोध घ्यायला लागली. कोणीतरी सांगितलं, म्हणे नाथ महाराजांच्या घरी तुमचं लेकरू आहे. महाराज लगबगीनं ती माता माऊली नाथ महाराजांच्या घरी गेली. नाथ महाराजांच्या दारावरती जाऊन उभा राहिली. मधात जाण्याचा विचार केला, मधात जर गेलं तर कोणी रागवल. दारावरती उभी असणारी ती माता माऊली ज्या वेळेस नाथ महाराजांनी बघितली, विचारलं, कोण तुम्ही? म्हणे मी असं ऐकलंय की माझा मुलगा तुमच्या घराला आलाय. म्हणे कुठे तुमचा मुलगा? म्हणे तेच मला समजत नाही, माझा मुलगा कुठे? त्यावेळेस नाथ महाराजांनी बोट दाखवलं. म्हणे बघा, त्या अंगणामध्ये लेकर खेळतायत, त्यांच्यामध्ये तुमचा मुलगा आहे. महाराज हरिजन समाजाच्या त्या लेकराच्या अंगावरती नाथ महाराजांनी भरजरीत वस्त्र घातले. गिरिजा मातेनं वस्त्र घातल्याच्या नंतर ते लेकरू चांगलं दिसत होतं. नाथ महाराज म्हणले, गिरिजा किती सुंदर दिसते, अगोदर अजून याच्या अंगावरती दागिने घाल. त्याच्या अंगावर सोन्याचे दागिने घातले. अजून ते लेकरू गोड दिसायला लागलं महाराजांनी. ते लेकरू खेळायला लागलं हरिपंडितासोबत. नाथ महाराजांना त्या माता माऊलीने विचारलं, म्हणे कुठे माझं बाळ? म्हणे त्या लेकरामध्ये खेळतंय. म्हणे महाराज कशाला चेष्टा करता गरिबांची? अहो माझं लेकरू कुठे सांगा? म्हणे माय जरा चांगल्या डोळ्याने बघ, तुझंच लेकरू त्या लेकरामध्ये खेळतंय. बघितलं महाराज, अंगावरती भरजरीत वस्त्र आहेत, अंगावरती त्या ठिकाणी महाराज अलंकार परिधान केलेले आहेत. नाथ महाराजांनी महाराज आपल्या लेकराचं संगोपन करावं तसं हरिजन समाजाच्या लेकराचं संगोपन केलं. सांगायचं तात्पर्य एवढं, साधू संत उपकार करत असताना आपला आणि परका बघत नाही. म्हणून साधू संतांचे उपकार अवर्णनीय आहेत. साधू संतांचे उपकार तोंडाने वर्णन करता येतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचं म्हणणं आहे, काय सांगू आता संतांचे उपकार, नाही सांगता येणार महाराज. भाऊ, शिवनाम सप्ताह आहे, भगवान शिवशंकराच्या प्रित्यर्थ आणि सर्व माता माऊलींनी ठेवलेला आहे. विचार केला मी, अभंग भगवान शिवशंकराच्या संबंधामध्ये घ्यावा. शिव भोळा चक्रवर्ती या अभंगावरती एकदा चिंतन झालं, तवर विचार केला, म्हणे कोणता अभंग सेवेकरता घ्यावा. आम्ही आलो आणि आल्यापासून त्या ठिकाणी माझं मन अंतकरण भरून आलं बरं का. काय सांगू आता संतांचे उपकार सांगतो मी तुम्हाला. माझा अभंग घेण्याचा जो मानस जो आहे तो का बदलला, साधू संतांच्या उपकाराबद्दलच मला का आज बोलावं वाटलं, तसं कारण सांगतो तुम्हाला. उद्धव महाराज, आम्ही आल्यापासून यजमानांच्या घरी ज्या वेळेस गेलो, महाराज संपूर्ण काय लायकी आपली, आपला अधिकार काय, लोकांनी आपल्याला डोक्यावरती घ्यावा, आपलं स्वागत करण्याकरता रांगोळी काढावी, दिवे लावावे, फुलं टाकावे, एवढा अधिकार आहे आपला. परंतु महाराज माऊलीने आपलंसं केलं, तुकोबारायने आपलंसं केलं, माऊलीने आणि जगद्गुरु तुकोबारायने आपलंसं केलं. जग डोक्यावरती घेऊन नाचायला लागलं. ज्या वेळेस जेवायला बसलो, जेवायला बसल्याच्या नंतर ताटाच्या समोर रांगोळी. घरी जेवायला बायको व्यवस्थित वाढत नाही. घरी जेवायला वाढत असताना हाताने घे म्हणतात, वेळ झाला तर. इथं लोक एवढा स्वागत करतात, एवढा उपचार करतात. हा कशामुळे? बसलो महाराज मी जेवायला, आणि जेवायला बसल्याच्या नंतर ज्ञानोबारायांचा फोटो मला समोर दिसला. त्याच्यावरती एक शब्द लिहिलेला होता, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा हे वाक्य त्या ठिकाणी त्या फोटोवरती होतं. आणि तो ज्ञानोबा माझा हे वाक्य ज्या वेळेस मी बघितलं, त्याच वेळेस विचार केला, म्हणे काय या माऊलींचे उपकार आपल्यावरती. लोकांच्या पायाची धूळ होण्याची सुद्धा त्या ठिकाणी महाराज आपली लायकी नसताना जर लोक आपल्याला डोक्यावरती घेत असतील, तर अजून याच्यापेक्षा मोठे उपकार काय पाहिजेत माऊलींचे.
आणि त्याच वेळेस माझ्या अंतकरणामध्ये असा त्या ठिकाणी स्पर्श झाला. म्हणे आज आपल्याला साधू संतांच्या उपकारावरतीच बोलायचे. त्या साधू संतांनी जीवन जगत असताना महाराज जेवढं खरतड जीवन जगलं, ज्ञानोबारायांनी जीवन जगत असताना एवढं खरतड जीवन जगलं. ज्ञानोबारायांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. कशा करता? तर यांना शुद्धी मिळावा म्हणून, यांना शुद्धीपत्र मिळावं म्हणून. ज्ञानोबारायांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर यांचं जे बाकीचं जीवन होतं ते एवढं वाईट गेलं, एवढं वाईट गेलं, लोकांनी आळंदी क्षेत्रात राहू दिलं नाही. इंद्रायणीचा स्पर्श नाकारला. माऊली आणि 4 भावंड त्या ठिकाणी महाराज कशात राहत होते? सिद्ध बेटात राहत होते. सिद्ध बेटामध्ये राहत असताना गावामध्ये जर मधुकरी मागायला गेलं तर लोकांनी मधुकरी देऊ नये. एवढी कठीण परिस्थिती निर्माण झाली. महाराज काय करावं, कुठं जावं असा विचार त्या 4 भावंडांना पडला. परंतु निवृत्तीनाथाच्या छत्रछायेखाली हे 3 भावंड त्या ठिकाणी महाराज जीवन जगत होते. ऐका, सिद्ध बेटातला प्रसंग आहे. सिद्ध बेटातला प्रसंग आहे. सिद्ध बेटामध्ये एके दिवशी ज्ञानोबाराय त्या ठिकाणी महाराज इंद्रायणीच्या तीरामध्ये पावलं सोडलेले आहेत, आपले पाय सोडलेले आहेत. आणि विचारामध्ये मग्न असणाऱ्या ज्ञानोबारायांच्या पाठीमाग माझ्या मुक्ताई माता गेल्या. आणि मुक्ताई गेल्याच्या नंतर ज्ञानोबारायांच्या खांद्यावरती हात ठेवला. हात गार लागला. कोणाचा स्पर्श आहे म्हणून पाठीमागं बघितलं तर त्या ठिकाणी 8 वर्षाची मुक्ताबाई आहे. आणि त्या मुक्ताबाईच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी विचारलं, मुक्ते रडतेस तू? ज्ञानोबारायांचे शब्द काय? मुक्ते रडतेस तू? ज्ञानोबारायांच्या चेहऱ्याकडे बघून मुक्ताबाईने म्हणावं, दादा, आई बाबा त्या ठिकाणी स्वर्गवासी होऊन वैकुंठाला जाऊन अनेक दिवस झाले, परंतु निवृत्ती दादांना आणि तुम्ही आजपर्यंत आई आणि बाबाची आठवण कधी येऊ दिली नाही दादा. परंतु झाले 3 दिवस आळंदीवासी लोकांनी आपल्याला गावातून हाकलून लावले आणि आज 4था दिवस आहे. 4थ्या दिवसापर्यंत आपण उपवाशी राहिलेलो आहे दादा. झाडाचा पाला फळ खाऊन त्या ठिकाणी जीवन आपण व्यतीत केलं. परंतु दादा आज सकाळपासून फार भूक लागलेली आहे. मुक्ताबाईचे ते शब्द ऐकले आणि मुक्ताबाईचे शब्द ऐकून ज्ञानोबारायाचं अंतकरण त्या ठिकाणी महाराज दुखावलं. उभा राहिले ज्ञानोबाराय, मुक्ताबाईचे डोळे पुसले. मुक्ता, ज्ञानादादा जिवंत असताना मुक्ताईने रडायचं नसतं बरं का. हे भावा बहिणी मधलं प्रेम आहे. चिंता करू नको, आता गावामध्ये जातो आणि तुला मधुकरी घेऊन येतो. ज्ञानोबारायांनी झोळी का केला अडकवली आणि ज्ञानोबाराय आळंदीच्या दिशेनं झाप 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 पावलं टाकत निघाले महाराज. आळंदीमध्ये आल्याच्या नंतर पहिल्या दारावरती ज्ञानोबाराने जावा आणि टाओ फोडावा. मा मधुकरी वाडा, मधुकरी वाडा म्हटल्याच्या नंतर मधातून आवाज आला, कोण रे तू? म्हणे विठ्ठल पंताचा मुलगा ज्ञाना. म्हणे त्याच विठ्ठल पंताचा ना ज्याने संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रम स्वीकारला? म्हणे हो, त्याच विठ्ठल पंताचा. चालता हो आमच्या दारातून. जर परत कधी आमच्या दारात दिसलास तर खबरदार. अरे जर तुला मधुकरी वाढली तर लोक आम्हाला गावात राहू देणार नाहीत. ज्ञानोबाराने हात जोडले. ज्ञानोबाराय समोरच्या दारात, समोरच्या दारावरती जाऊन ज्ञानोबारायांनी मोठ्याने आरोळी ठोकली. म्हणे मा मधुकरी वाडा. समोरच्या दारातून सुद्धा तेच उत्तर आलं. 3ऱ्या दारावरती ज्ञानोबाराय जातात. एक माता माऊली त्या ठिकाणी महाराज बाहेर येते. ज्ञानोबारायांचा तो सुकलेला चेहरा बघितला. कुरळे कुरळे केस आहेत. ज्ञानोबारायांचं ते तेज महाराज. ज्ञानोबारायांचा सुकलेला चेहरा बघितला आणि विचारलं, का रे, कशा करता मधुकरी मागतोय? आई, 4 दिवस झाले बघा आम्हाला गावातून हाकलून जाऊ. मला भूक लागली नाही, सोपान काकाला भूक लागली नाही, निवृत्ती दादाला भूक लागली नाही. मग आमची छोटी बहीण मुक्ता आहे, त्या मुक्ताला भूक लागली आणि त्या मुक्ताई करता कोर कुटका त्या ठिकाणी भाकरी कृपा करून आम्हाला द्या, फार उपकार होईल. माता होती, आई होती, लेकरांचं त्या ठिकाणी महाराज दुःख जाणू शकत होती. घरात गेली, मधुकरी वाढणार. तेवढ्यामध्ये नवऱ्याने सांगितलं, म्हणे जर या कार्ट्यांना तू मधुकरी वाढलीस तर आळंदीच्या बाहेर आपल्याला सुद्धा काढतील. थांबली महाराज. ज्ञानोबाराय 4थ्या दारावरती. 4थ्या दारावरती ज्ञानोबाराने भिक्षा मागितली. कोणीतरी कोरांना दिलं, पीठ दिलं. आनंद झाला. सिद्ध बेटामध्ये जाईन, माझ्या मुक्ताईला त्या ठिकाणी भाकरी करायला होईल, मुक्ताई जेवल आणि आनंदी होईल. ज्ञानोबाराय सिद्ध बेटाच्या दिशेने चालले. जात असताना वाटेमध्ये घोड्यावरती बसून त्या ठिकाणी महाराज एक निकृष्ट अंतकरणाचा त्या ठिकाणी महाराज एक माणूस आला आणि त्याने विचारलं, का रे संन्याशाच्या कार्ट्या, कुठं चालला? म्हणे काका, मुक्ताईला भूक लागली होती म्हणून पीठ मागायला आलतो. म्हणे मिळालं का पीठ? म्हणे मिळालं. आश्चर्याने दाखिलं ज्ञानोबारायने, आश्चर्याने. नवलानं ज्ञानोबारायने झोळी पुढे केली. म्हणे हो, मला पीठ मिळालं. ती नवलानं समोर केलेली झोळी त्या निकृष्ट अंतकरणाच्या ब्राह्मणाने महाराज काठीने उचलली आणि संपूर्ण झोळी त्या ठिकाणी पायाखाली घेतली. संपूर्ण पीठ जमिनीवरती टाकलं आणि हा जमिनीवरलं पीठ उचलून नेल म्हणून त्याच्यावरती आपला पाय फिरवला. ज्ञानोबाराय एकदा त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते, ज्ञानोबाराय एकदा त्या पीठाकडे बघत होते. ज्ञानोबाराय महाराज विचार करत होते, हेच पीठ होतं ते माझ्या मुक्ताईला आनंद देणारं होतं. आता माझी मुक्ता, मी ज्या वेळेस सिद्ध बेटामध्ये जाईल त्यावेळेस पळत पळत येईल, त्यावेळेस तिला काय सांगू?
अंतकरण भरून आलं ज्ञानोबारायचं. ज्ञानोबारायने झोळी उचलली आणि झटकून ज्ञानोबाराय सिद्धपीठाच्या दिशेनं पळत निघाले. ज्ञानोबारायला येत असताना बघितलं मुक्ताबाईने आणि पळत पळत जाऊन ज्ञानोबारायांच्या महाराज गुडघ्यांना मिठी मारली. दादा आणलीस का रे मधुकरी? ज्ञानोबारायांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर ज्ञानोबारायांच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी अश्रुधारा होत्या, डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. मुक्ताबाईनं बघितलं की माझा दादा रडतोय, माझा ज्ञानादादा रडतोय. मुक्ताबाईनं समजून घेतलं की आज सुद्धा दादाला मधुकरी मिळाली नाही. ज्ञानोबारायांचे डोळे पुसत असताना मुक्ताबाईने म्हणावं, दादा अरे 4 दिवस काय, 8 दिवस काय, 15 दिवस उपवाशी राहायला तयार आहे, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे दादा, तू रडू नको. ज्ञानोबारायला असह्य झालं होतं. ज्ञानोबाराया महाराज जाऊन बसले कुटियामध्ये आणि ज्ञानोबाराय चिंतामग्न झाले. ज्ञानोबाराय रडतायत, काय या जगात आम्ही वाईट केलं होतं. आणि त्या ज्ञानोबारायांना समजूत घालती ती माझी मुक्ताबाई. मुक्ताई समजूत घालत असताना ज्ञानोबारायला म्हणते, दादा हे जग तुमच्या आमच्यावरती रागवलं तरी चालतं, परंतु आपण या जगावरती रागवून चालणार नाही, कारण तुम्ही योगी आहात दादा, योगी आहात. आणि योग्याचं कर्तव्य काय आहे, योग्याचं अंतकरण कसं असलं पाहिजे, याचा उपदेश ज्ञानोबारायांना केला. योगी पावन मनाचा साहे अपराजनाचा. म्हणे दादा सगळं जग जरी करता त्या ठिकाणी काय झालं असेल, आग झालं असलं तरी सुद्धा आपल्याला पाणी होऊ नये. अरे विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. आपण पाणी होऊन समोर जायचं. तू रागवल्याने चालणार नाहीस. या जगावरती तुला उपकार करायचा आहे, या जगाचं कल्याण तुला करायचंय दादा, तुला रडून चालणार नाही. त्यावेळेला जर महाराज मुक्ताबाईनं 14 अभंगाच्या माध्यमातून, ताटीच्या अभंगाच्या माध्यमातून जर ज्ञानोबारायांना उपदेश केला नसता, आज ज्ञानेश्वरी बघायला मिळाली नसती, आज अमृतानुभव बघायला मिळाला नसता, आज हरिपाठ बघायला मिळाला नसता, आज ज्ञानोबारायांची गाथा बघायला मिळाली नसती. म्हणजे त्या मुक्ताबाईचे सुद्धा तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत. मला उपकार सांगायचे साधू संतांचे, ऐका. त्याच ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी सारखा दिव्य आणि भव्य ग्रंथ लिहिला, त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायावरती प्रसन्न झाले आणि म्हणे, ज्ञाना काय मागायचं तर मागून घे, मी तुला द्यायला तयार आहे. ज्ञानोबारायांनी जर तोंडातून शब्द काढला असता तर त्रिभुवनाचं राज्य निवृत्ती दादांनी दिलं असतं, एवढी ताकद निवृत्ती दादांकडे. पण ज्ञानोबारायांना संधी येऊन सुद्धा ज्ञानोबारायांनी काय मागणं मागावं माहितीये का? आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तो शोनी मद द्यावे पसाय दान हे. दादा मला स्वतःसाठी काही नकोय, काय पाहिजे? जे खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहू. याच्या पुढचं काय? जो जे वांछिल तो ते माहितीये मला, परंतु तुम्ही म्हणा. जो जे वांछिल तो ते लाव. ज्ञानोबारायांची मागणी, ज्ञानोबाराय काय म्हणतात की जो जे वांछील तो ते लावो. म्हणे ज्याच्या अंतकरणामध्ये जी इच्छा होईल त्याला ते मिळत जावो. कोण म्हणतंय? ज्याला मधुकरी वाढली नाही, ज्याला इंद्रायणीचा स्पर्श नाकारला, ते ज्ञानोबाराय जगासाठी मागत असताना म्हणतात की ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळो. एवढं उदार अंतकरण फक्त साधू संतांचं असू शकतं. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. तुकोबाराय महाराज म्हणतात, एवढं अंतकरण उदार जगामध्ये दुसरं कोणाचं नाही आणि एवढा मोठा उपकार जगामध्ये दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून साधू संतांचे जे उपकार आहेत ते अवर्णनीय आहे. काय सांगू आता. बरं महाराज, साधू संतांचे जे उपकार आहेत त्या उपकाराचा जो त्या ठिकाणी प्रकार आहे तो काय आहे? म्हणे मज निरंतर जागविती. त्या साधू संतांनी काय केलं? म्हणे मला जाग केलं. आता बघा, ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जाग केलं. तुकोबाराय महाराज म्हणतात साधू संतांचे उपकार श्रेष्ठ याच्या करतायत की साधू संतांनी आम्हाला काय केलं? जाग केलं. मग जाग तर सकाळी सकाळी कोंबडं सुद्धा ओरडून करतं. सकाळी सकाळी 4चा जर अलाराम लावला तर सकाळी सकाळी मोबाईल सुद्धा जाग करतो. जाग तर मच्छर सुद्धा करतात. फार जर मच्छर घरामध्ये असतील तर सकाळी सकाळी महाराज मच्छर सुद्धा कानामध्ये ओरडू ओरडू किंवा चावा घेऊन जाग करतात. तुकोबारायाने म्हणायला पाहिजे होतं की काय सांगू आता मच्छरचे उपकार, मज निरंतर जागविती. आता उन्हाळा लागलाय, बघायचं का म्हणा, उन्हाळा लागणं आणि लाईटीचा त्या ठिकाणी फाल्ट सुरू होणं. हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी चांगली लाईट टिकल, फॅनची गरज नाही, कूलरची गरज नाही, भरपूर लाईट. उन्हाळा लागणं आणि आता लाईटीची गॅप त्या ठिकाणी सुरू होणं. आणि अशामध्ये जर त्या ठिकाणी आम्हाला झोप लागू देतो का मच्छर? मग तुकोबारायांनी म्हणायला पाहिजे होतं की काय सांगू आता मच्छरचे उपकार, मज निरंतर जागविती. मच्छर झोपेतून जाग करतो. कोणत्या? तर सामान्य झोपेमधून. साधू संत सुद्धा झोपेमधून जाग करतात, परंतु कोणत्या? महाराज
अज्ञानाच्या निद्रेमधून साधू संत जाग करतात, अज्ञानाच्या निद्रेमधून जाग करतात आणि स्वतःच स्वस्वरूप त्या ठिकाणी महाराज दाखवून देतात. म्हणून साधू संतांचे उपकार श्रेष्ठ आहेत. या जगामध्ये स्वस्वरूप दाखवायला कोणी तयार नाही, नाहीतर जागवणारे त्या ठिकाणी अनेक आहेत महाराज. तुम्ही सर्वजण काकडा तुम्हाला पाठ आहे. साधू संतांनी जागवत असताना देवाला सुद्धा जाग केलं. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, देवा उठा, देवाला सुद्धा जाग केलं. साधू संतांना सुद्धा जाग केलं. उठा साधू संत साधा आपुले हित, साधा आपुले हित, जाईल हाणार देह, जाईल हाणार देह मग कैसा भगवंत. साधू संतांना जाग केलं. साधू संतांनी जाग करत असताना सामान्य तुम्हा आम्हाला जनाला जाग केलं. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. साधू संतांनी तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी जाग केलं. साधू संतांनी जनाला जाग केलं आणि साधू संतांनी मनाला सुद्धा जाग केलं. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात साधू संत कशामुळे त्यांचे उपकार श्रेष्ठ आहेत, तर मज निरंतर जागविधी, ते मला सतत जाग करतात. बघा हे कलियुग आहे. तुमच्या फायद्याच्या जागेवरती लोक तुम्हाला झोपी घालायला बसलेले आहेत. तुमचा ज्या ठिकाणावरती फायदा आहे तिथं लोक तुम्हाला जाग कधीच करणार नाही. एखाद्या जागेवरती जर तुमचा फायदा होत असेल तर लोक तिथं तुम्हाला झोपी घालून आपला स्वार्थ साधायला बसलेले आहेत. परंतु अशा कलियुगामध्ये सुद्धा साधू संत तुम्हा आम्हाला स्वार्थाच्या जागेवरती जाग करतात. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागतं की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. तुकोबाराय महाराज म्हणतात या साधू संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता त्यांच्या चरणावरती मी माझा देह जरी करता ठेवला तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे, भावे मुतराये. काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे, भावे मुतराये. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवे तो हा पाये जीव थोडा. जगद्गुरु तुकोबाराय महाराज अभंगाच्या माध्यमातून म्हणतात की त्या साधू संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता मी माझा जीव जरी करता त्यांच्या पायावरती ठेवला तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. बघा एका दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर तुकोबारायांचं हे बोलणं अतिशोक्ती वाटतं. माणसाच्या जवळ जर त्या ठिकाणी सर्वात अनमोल जर काय असेल तर स्वतःचा जीव आहे. माणूस पैसा असल, सोनं असल, नाणं असल, शेती असल, बाकी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी द्यायला तयार होईल, परंतु कोणाकरता स्वतःचा जीव द्यायला तयार होईल नाही होणार. वेळ जर आली तर माणूस सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण करायला तयार होईल, परंतु स्वतःचा जीव देणार नाही. तुकोबारायांचं म्हणणं असं आहे की त्या साधू संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता मी जर त्या साधू संतांच्या पायावरती माझा जीव जरी करता ठेवला तरी सुद्धा ठेविता हा पायी जीव थोडा. तुकोबाराय महाराज म्हणतात त्यांचे उपकार एवढे आहेत आणि मी जीव ठेवत असताना जीव मात्र त्या ठिकाणी असा आहे.
तुकोबाराय तुमच्या बोलण्यावरती आम्हाला शंका आहे, परंतु याचं निरसन करत असताना तुकोबाराय असं म्हणतात, कारण साधू संतांनी जो त्या ठिकाणी माझ्यावरती उपकार केलाय तो उपकार काय केलाय, तर साधू संतांनी मला जागं केलंय. जागा कशामध्ये केलंय, तर साधू संतांनी मला त्या ठिकाणी स्वस्वरूपाची ओळख करून दिली. स्वस्वरूपाची ओळख करून दिली. मग स्वतःच माझं स्वरूप काय आहे, तर मी वासुदेव तत्वता, स्वतः मी त्या ठिकाणी भगवंत आहे, हे साधू संतांनी मला सांगितलंय. मग मला सांगा, साधू संतांनी मला जाग करून काय दिलंय माझ्या हातात? साधू संतांनी मला जाग करून काय दिलंय माझ्या हातात, तर साक्षात परब्रह्म माझ्या हातामध्ये दिलंय. आणि त्या परब्रह्माच्या तुलनेमध्ये जर मी माझा तुच्छ जीव त्यांच्या हातामध्ये दिला तर तो विनिमय योग्य वाटेल का? आता भाऊ तुम्ही दुकानदार आहे, आता फार महाराज सोन्याचे भाव गगनाला जाऊन काय झालेले आहेत, सामान्य माणसाची ताकद राहिली नाही सोनं विकत घ्यायची. पाहता पाहता 1-1.5 वर्षामध्ये आता प्रत्येकाला असं वाटायला लागलं की अरे तवा सोनं करून ठेवलं असतं तर बरं झालं असतं, नाही का? आता एवढं सोनं वाढलं, फार सोनं वाढलं, आपल्यासारखीची आता त्या ठिकाणी महाराज दानत राहिली नाही. मला सांगा, विनिमय कशामध्ये केला जातो, तर विनिमय त्या ठिकाणी महाराज साम्य असलेल्या त्या ठिकाणी वस्तूमध्ये केला जातो. एखाद्याला जर त्या ठिकाणी सोनं विकत घेण्याची त्या ठिकाणी इच्छा झाली, सकाळीच त्याने विचार केला, म्हणे आता सोनं वाढायला लागले, याच्यानंतर सुद्धा भरपूर वाढणार आहे असं म्हणणं आहे त्या ठिकाणी तज्ज्ञांचं. मग आपण काय केलं पाहिजे, घरामध्ये ज्या बाकीच्या गोष्टी त्या विकल्या पाहिजे, सोनं घेतलं पाहिजे वा. म्हणून तो सकाळी उठला, शेतामध्ये असणारं भंगार, घरामध्ये असणारं भंगार, पत्रा वाचणारं भंगार, परसामध्ये असणारं भंगार, सगळं भंगार गोळा केलं. पार महाराज चांगला 407 उभारला, 407 टमटम भरलं ते. आणि 407 टमटम भरून त्याने सकाळी काय केलं महाराज, 9 वाजता भरलं, 10 वाजता पात्रीमध्ये गेला आणि सोनाराच्या दारामध्ये नेऊन रिकामं केलं. आणि त्या सोनाराला म्हणला, बघा 1-2 टन तरी त्या ठिकाणी हे लोखंड असेल. किती? 1-2 टन तरी त्या ठिकाणी हे लोखंड असेल. काय नको, त्या 1-2 टनाच्या मोबदल्यामध्ये फक्त छटाकभर सोनं दे. किती? छटाकभर सोनं दे. विनिमय जमतो का? व्यवहार जमतो का? अहो, छटाकभर सोन्याकरता टनभर जरी करता लोखंड आणून ठेवलं तरी सुद्धा त्याची किंमत मोजता येत नाही. बस तुकोबारायला तेच म्हणायचंय. तुकोबाराय महाराज म्हणतात, भगवान परमात्मा साधू संतांनी परब्रह्म आमच्या हातामध्ये दिलं. साधू संतांनी परब्रह्म आमच्या हातामध्ये दिलं आणि त्या परब्रह्माच्या मोबदल्यामध्ये, देवाच्या मोबदल्यामध्ये जर आम्ही आमचा तुच्छ जीव त्यांच्या हातामध्ये दिला तर ठेविता हा पायी जीव थोडा. म्हणून तो जीव त्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी ठेवत असताना थोडा आहे. तुकोबाराय महाराज म्हणतात. साधकाने विचारलं, म्हणे महाराज साधू संत तुमच्यावरती उपकार करतात कसे? म्हणे साधू संत उपकार करत असताना सहज बोलण्यातून करतात, आणि सहज नाही समजलं तर त्या ठिकाणी महाराज सायासानं त्या ठिकाणी उपदेश करतात. अभंगाचं 3रं चरण. सहज बोलणे, सहज बोलणे, सहज बोलणे हितोपदेशा, सहज बोलणे करुणी सायासची कवी, करुणी सायासची कवी, करुणी सायासची कवी, करुणी सायासची कवी, सकलते काय जावे जाती, काय जावे जाती भावे उतराये, काय जावे जाती, काय जावे जाती, काय जावे जाती भावे उतराये, काय जावे जाती. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. तुकोबाराय महाराज म्हणतात, त्यांचा उपकार करण्याची पद्धत कशी आहे, म्हणजे सहज बोलत असताना उपदेश करतात. साधू संत सहज बोलताना सुद्धा त्या ठिकाणी महाराज फायद्याचंच बोलतात, आणि सायासानं बोलत असताना सुद्धा फायद्याचंच बोलतात. साधू संतांनी उपदेश करत असताना 2 बाजूने केला. म्हणजे सहज बोलत असताना सुद्धा त्यांनी उपदेशच केला. काय उपदेश केला? म्हणजे देवाचं नाव घ्या. सहज बोलत असताना सुद्धा त्या ठिकाणी महाराज उपदेश केला. आणि एखादा जर सहज ऐकला नाही तर त्याला सायासानं शिकवलं. असे अनेक उदाहरण आहेत महाराज.
सायासन शिकवलं महाराज वाल्या कोळ्याला. ऐकत नव्हता, परंतु सायास केली नारद महर्षींनी त्याच्याकरता. आणि सहज बोलून उद्धार केला महाराज त्या ठिकाणी ध्रुव बाळाचा. सहज म्हणले एवढा मंत्र मन, पुढे गेल्याच्या नंतर वनात गेल्याच्या नंतर एवढाच मंत्र मन, ओम नमो भगवते वासुदेवाय, तुझा उद्धार होईल. सहज बोलले, उद्धार झाला ध्रुवाचा. आणि तेच नारद महर्षी बोलत असताना त्या ठिकाणी महाराज वाल्या कोळ्याच्या जवळ गेले. ऐकत नव्हता, मग प्रात्यक्षिक दाखवलं त्याला. करोनी सायास शिकविती, सायासन महाराज. मग किती सायास, तर महाराज त्या वाल्या कोळ्याचा उद्धार करत असताना, त्याच्यावरती उपकार करत असताना नारद महर्षींनी त्या ठिकाणी स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही, बांधून घेतलं. म्हणजे साधू संत उपकार करत असताना सहज बोलणे हे तर उपदेश, आणि नाही ऐकले तर करोनी सायास शिकविती. किती सायास केले हो, किती सायास केले हो. जगद्गुरु तुकोबराय महाराजांसारख्या महात्म्याने तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या पायाला लागावं. लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुम्ही फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण घ्या, याच्याकरता तुकोबराय तुमच्या आमच्या पायाला लागले. कोण तुकोबराय, तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. ज्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर काळ सुद्धा घाबरतो, अशा तुकोबराने तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला म्हणावं की लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुम्ही फक्त काय करा, देवाचं नामस्मरण करा. जर साधू संत महाराज सहज बोलत असताना उपदेश करतात, आणि एखादा जर सहज नाही ऐकला तर करोनी सायास. मग साधू संत त्याच्या चरणावरती दंडवत घालायला सुद्धा तयार आहेत. मग करोनी सायास शिकविती. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणले ते आम्हाला सायासन शिकवतात. महाराज त्या साधू संतांचा आणि तुमचा संबंध काय आहे, अभंगाचा शेवट. तुका म्हणे तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे माझ येते सांभाळीत. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय महाराज म्हणतात, तुका म्हणे वत्स, आमचा आणि त्यांचा संबंध कसा, किंवा ते आमच्यावरती प्रेम करत असताना, ते आमच्यावरती उपदेश करत असताना संबंध कसा निभावतात. तर तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती. वत्स म्हणजे नेमकं काय, म्हणजे नेमकं जन्माला आलेलं जे वासरू असतं 12 दिवसाच्या आजचं, त्याला वत्स म्हणतात. आणि एकदा का त्याला 12-15 दिवस पूर्ण झाले ते चांगलं फिरायला लागले, त्याला वासरू म्हणतात. त्याच्यामध्ये फरक आहे, वत्सामध्ये आणि वासरामध्ये फरक आहे. तुकोबराय महाराजांनी शब्द वापरला की तुका म्हणे वत्स. महाराज हे वत्स त्या ठिकाणी कसं असतं की त्याला काहीच करता येत नाही, आईशिवाय त्याला त्या ठिकाणी काही समजत नाही. सर्व काही ज्या क्रिया आहेत त्या आईच्याच त्या ठिकाणी महाराज जबाबदारीने होतात, त्याला वत्स म्हणतात.
आणि जसं त्या ठिकाणी महाराज घरी ते वत्स असल्याच्या नंतर रानात चरणारी गाय सुद्धा त्या गायीचं सारखं लक्ष आपल्या वत्सावरती असतं. रानावनामध्ये त्या ठिकाणी गाय हिंडायला लागली, परंतु तिचं सगळं लक्ष कुठं? वत्सापाशी. कधी गावाकडे निघते आणि गावाकडे निघल्याच्या नंतर महाराज पहिलं गोठ्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्या वत्साच्या जवळ जाणार. ती गाय जशी त्या ठिकाणी महाराज उत्कंठतेनं आपल्या लेकराची काळजी करते, तुकोबाराय महाराज म्हणतात, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती आणि तैशे मज येती सांभाळीत. साधू संत त्या पद्धतीने आमच्यावरती उपकार करतात, साधू संत त्या पद्धतीने आमच्यावरती प्रेम करतात. जशी गाय आपल्या वत्सावरती करते, साधू संत महाराज फार त्या ठिकाणी आपल्यावरती प्रेम करतात. ज्ञानोबराय प्रत्यक्ष आपल्याला बघायला नसले तरी सुद्धा ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमच्या आमच्यावरती उपकार करतात. ज्ञानोबराय प्रत्यक्ष तुम्ही आम्हाला बघायला नसले तर गाथेच्या हरिपाठाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यावरती त्या ठिकाणी प्रेमाचा पाना सोडतात. कधीतरी आई म्हणून त्यांच्याकडे बघा. साधू संतांचा त्या ठिकाणी महाराज आपल्याला अनुग्रह व्हावा, साधू संतांचा त्या ठिकाणी साक्षात्कार आपल्याला व्हावा, याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? साधू संतांकडे बघत असताना आईच्या त्या ठिकाणी महाराज दृष्टिकोनातून बघावं लागेल. ज्याने साधू संतांना आई समजलं ना महाराज, पोट भरून त्या आईनं पाजलं महाराज त्या लेकराला. ज्ञानोबरायांकडे बघत असताना आम्ही आई म्हणून बघतो, ज्ञानोबरायांकडे बघत असताना आम्ही बाप म्हणून बघतो, ज्ञानोबरायांकडे बघत असताना आम्ही ज्ञानोबरायांना सर्वस्व समजून बघतो. आणि जो ज्ञानोबरायांना सर्वस्व समजून त्यांच्याकडे बघतो ना, ज्ञानोबराय त्याला जीवनामध्ये कधीच काही कमी पडू देत नाहीत. ज्ञानोबरायाने सकल संत जीवनामध्ये कधीच काही कमी पडू देत नाहीत. साधू संतांकडे बघत असताना माय आणि बाप या दृष्टिकोनातून बघा. साधू संत निश्चित तुमची तहान त्या ठिकाणी भागवल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय त्या ठिकाणी मला छाती ठोकून सांगतात की तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती आणि तैशे मज येती सांभाळी. तर त्या पद्धतीने साधू संत मला सांभाळतात. अहो साधू संत, त्या साधू संतांना शरण गेल्याच्या नंतर कोणाचा उद्धार नाही झाला. साधू संतांनी पाठ दाखवली तर मंदिर झालं. नेवाशाला जर तुम्ही कधी गेला असताल तर नेवाशाला कशाचं मंदिर आहे? देवाची एखादी मूर्ती नाही, कोणाची समाधी नाही, तर ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्या खांबाला पाठ लावली त्या खांबाचं मंदिर नेवाशाला आहे. म्हणजे साधू संतांनी जर स्वीकार केला तर महाराज खांबाचं सुद्धा मंदिर होऊ शकतं. साधू संतांनी जर स्वीकार जर केला तर रेड्याचं सुद्धा त्या ठिकाणी समाधी बांधल्या जाऊ शकते. हे साधू संतांच्या उपकाराचं प्रतीक आहे. याच्यापेक्षा मोठा उपकार जगामध्ये कुणी कोणावरती केला? अहो पैसे कुणी कोणाला दिले असतील, कुणी कोणाला श्रीमंत बनवला असेल, कुणी कोणाला कपडे दिले असतील, परंतु त्या रेड्याची समाधी व्हावी आणि तुमच्या आमच्यासारख्या ज्ञानी माणसांनी, जाणत्या माणसांनी त्या समाधीचं दर्शन घ्यावं, याच्यापेक्षा मोठा उपकार जगामध्ये दुसरा कोणता आहे? अहो आश्चर्य आश्चर्य. आजकाल लोक आपली खुर्ची इतरांना द्यायला तयार नाहीत. लोक दुसऱ्याला मोठं करतात, परंतु कुठपर्यंत? तर आपल्या कानापर्यंत. आपल्या कानाच्या वर जायला लागला की छाटला, आपल्या कानाच्या वर जायला गेला की कापला. अशी लोकांची परिस्थिती आहे आजकाल. आपल्यापेक्षा श्रीमंत कोणाला होऊ देऊ वाटत नाही, आपल्यापेक्षा ज्ञानी कोणाला होऊ देऊ वाटत नाही, आपल्यापेक्षा प्रसिद्ध कोणाला होऊ देऊ वाटत नाही. आणि अशा काळामध्ये ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत आपल्या पदावरती बसवतात, आपल्या अधिकाराचं बनवतात. जशी ज्ञानोबारायांची समाधी तशी त्या ठिकाणी त्या रेड्याची समाधी. याच्या पलीकडे मोठा उपकार काय पाहिजे? अजून काय उपकार पाहिजे? म्हणून तुकोबारायला म्हणावं लागतं की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्या सेवावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा विठोबार. टाळी हा सर्वांनी टाळी. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्या सेवावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. बघा, मग साधू संतांच्या आमच्यावरती उपकार आहेत. त्या उपकारातून उतराई होत असताना आम्ही जर आमचा जीव जरी करता ठेवला तरी सुद्धा उपकारातून उतराई होऊ शकत नाही. मग शास्त्र असं म्हणते, आपल्यावरती ज्यांचा उपकार आहे त्यांच्या उपकारातून उतराई नाही झालं तर कृतघ्नता नावाचा दोष लागतो.
आणि कृतज्ञता नावाचा दोष एवढा प्रबल आहे. किती प्रबल आहे तर महाभारत असं सांगतं की कृतज्ञो नास्ति निष्कृती ही, म्हणे कृतज्ञता नावाच्या दोषातून मुक्त होण्याकरता साधनच नाही. गौतम ऋषींना गोहत्येचं पातक लागलं, त्यांनी स्वर्गातून गोदावरी गंगाकोट कशावरती आणली, पृथ्वीलोकावरती आणली आणि गोहत्येचं पातक नाहीस झालं. म्हणजे सर्वात मोठं असणारं गोहत्येचं पातक सुद्धा जर त्या ठिकाणी गंगेच्या स्नानाने पूर्ण होत असेल किंवा त्याच्यातून प्रायश्चित्त होत असेल तर मग कृतज्ञता नावाच्या दोषातून मुक्तता व्हायला पाहिजे का नाही. परंतु महाभारत असं सांगतंय की कृतज्ञो नास्ति निष्कृती. म्हणून ध्यानामध्ये घ्या, सामान्यातल्या सामान्य माणसाचा जरी करता आपल्यावरती उपकार असला तर त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करा. कृतज्ञता नावाचा दोष जर आपल्या डोक्यावरती बसला तर आपण सुखाने जीवन जगू शकणार नाहीत. माणसाने महाराज ज्याचा उपकार आहे त्याचं तोंड भरून गुण गायलंच पाहिजे. तुमच्या आमच्यावरती, विशेष करून आमच्यावरती ज्ञानोबा तुकोबारायांचे त्या ठिकाणी उपकार आहेत महाराज. आम्ही ज्ञानोबा तुकोबारायचा झेंडा खांद्यावरती घेऊन त्यांचे गुणगान गायलेच पाहिजे आणि त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. मग महाराज इथं प्रश्न असा आहे, जर कृतज्ञता नावाचा आम्हाला दोष लागला तर कसं. ऐका, साधू संतांच्या उपकारातून आपण उतराई तर होऊ शकत नाहीत, परंतु एक गोष्ट आपल्या हातामध्ये, काय हातामध्ये, त्या साधू संतांना आपण आनंदी ठेवू शकतो. कसं ठेवू शकतो तर शुद्धाचरण हे संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त. तुकोबाराय महाराज म्हणतात साधू संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता एक मार्ग आहे. काय मार्ग आहे म्हणे, ज्या मार्गाने साधू संत गेले त्या मार्गाने चलणे, जे तेनेचे पंथी चालू जातात. म्हणे ज्या पंथाने साधू संत गेले त्या पंथाने चालत राहा. जे ग्रंथ साधू संतांनी तुमच्या आमच्या करता लिहिले ते वाचत राहा आणि साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे जीवन जगत राहा. याच्यापेक्षा मोठं उतराई होण्याची त्या ठिकाणी साधन नाही. म्हणून आता येणाऱ्या 12 तारखेला, उद्याच्या 12 तारखेला आपल्या जवळ शेलू तालुक्यामध्ये वेदांताचार्य हरिभक्त परायण पंडित महाराज डाके गुरुजी यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी सुरू होणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा त्या ठिकाणी महाराज अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्री महाभारत कथा या ठिकाणावरती संपन्न होणार आहे. ज्ञानोबरायांच्या उपकारातून उतराई होण्याचा त्या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न आपण करू शकतो. शक्य असेल तर त्या ठिकाणावरती राहण्याची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे, सगळ्याच गोष्टीची व्यवस्था आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याकरता त्या ठिकाणावरती जा. 21,000 ज्ञानेश्वरी पारायण वाचक त्या ठिकाणावरती बसणार आहेत पारायणाला. 750 एवढा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सोहळा आहे महाराज. 750 ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी जन्म घेऊन 750 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 750 पताका, 750 तुळशी, 750 पटक्यावाले, 750 टाळकरी, 750 मृदंगाचार्य, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी भव्य दिव्य असणार आणि 7 दिवसामध्ये एकूण 750 पदार्थ जेवायला असणार आहेत. असा सोहळा त्या ठिकाणी याच्या अगोदर झालाही नाही, याच्यानंतर कधी होईल याची शक्यताही नाही. म्हणून असा सोहळा आपल्या डोळ्याने पाहण्याकरता सर्वजणांनी 12 तारखेपासून 8 दिवसापर्यंत तो सोहळा अनुभवण्याकरता शेलूला या. हे सर्वांना या कीर्तनाच्या माध्यमातून आमंत्रण आहे. मग साधू संतांनी निर्माण केलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं वाचन करा. साधू संतांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकतो. साधू संतांच्या उपकारातून उतराई होण्याचं साधन एकच आहे, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करा. शुद्ध आचरणाने जीवन जगा, इमानदारीनं प्रामाणिकपणानं जीवन जगा. तुम्ही जर त्या ठिकाणी महाराज बेमानीनं जीवन जगले तर 4 दिवस जीवनामध्ये तुमच्या आनंदाचे असतील, परंतु 5वा दिवस नक्कीच तुमचा दुःखाचा असेल. आयुष्यभर जर आनंदाने जगायचं असेल, समाधाने जगायचं असेल तर एकच साधन आहे, त्याचं नाव आहे प्रामाणिकपणा. आणि साधू संतांचे विचार, किती साधू संतांचे गोड विचार आहेत त्याची. साधू संतांचे विचार एवढे गोड आहेत, एकदा जर साधू संतांच्या विचाराला माणूस त्या ठिकाणी महाराज जाऊन चिटकला ना, त्याला जगात काहीच गोड लागत नाही, काहीच गोड लागत नाही. म्हणून त्या साधू संतांच्या विचाराला त्या ठिकाणी आत्मसात करा. वेळ आपला समाप्त झालेला आहे. तुकोबारायाच्या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा, जसा माझ्या बुद्धीला झेपल, जशी ज्ञानोबारायाने बुद्धी दिली त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष करून महिला मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद. माता मौल्याओ, तुम्ही केलेला सप्ताह आणि त्या सप्ताहाचं हे 2रं वर्ष, असाच आपल्या सप्ताहाचा त्या ठिकाणी उत्कर्ष होत राहो, उन्नती होत राहो. पाहता पाहता 12 वर्ष एक तर पूर्ण होत व्हावं, 25वं वर्ष पूर्ण व्हावं आणि या कार्यक्रमाची शताब्दी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळावी आणि आपला कार्यक्रम असाच अविरत आपण असू नसू अखंड चालू राहावा, अशी त्या ठिकाणी महाराज भगवान दत्तात्रयांच्या चरणावरती प्रार्थना करू. भगवान कानिफनाथांच्या चरणावरती त्या ठिकाणी प्रार्थना करू आणि या ठिकाणावरती सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.